कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय ग सावळे? हा केवढी रात्र झाली, झोपायला नाही गेली अजून तू? हा काय करते इथं? इथंच राहतेस का काय? ब्रेकिंग न्यूज? नाही वहिनी, मी आवरत होते. मी जाते आता झोपायला. खोटं पण बोलता येत नाही का तुला सावळे? हा तुला खोटं बोलायचंय ना, जरा माझ्याकडनं शिक. मी तर म्हणते खोटं बोलण्याची 100 कारणं. असे क्लासेस लाव माझ्याकडे. आणि किती गोंधळलीस खोटं बोलताना? हा नाही मी कुठं गोंधळले? अगं मग कुठं चाललीस आता? कुठं चाललीस? तिकडं. सारंग सरांच्या खोलीत होय. दुसऱ्या दिवशी सोडून येते. चल. का? का म्हणजे काय? तुझ्या लग्नाच्या रात्री तुझ्या खोलीपर्यंत सोडायची हौस काही भागवता नाही आली ना. म्हणलं आता मागवून घेऊ. चल सोडू देते. चल. नाही ना, नाहीच येणार तू. काहीतरी गोंधळ चालू आहे अशी शंका मला आधीपासूनच आली बरं का सावळे. खरं सांग, कारण मला पहिल्यापासूनच शंका आहे सावळे. या घरात तुला सून म्हणून वागणूक मिळत नाही. तू आणि सारंग साहेब दोघं बी नवरा बायको सारखं वागत नाही. ते तुला बायको म्हणून पाहत नाही. नाही तुमचं काय चाललंय ते मला माहित नाही, पण मला एवढंच माहिती आहे की तुमचं कुठलंच नातं नाही. आहे की नाही? आहे की नाही? बन्नाट जयंतीचं बन्नाट डोकं. हा ग, तुला अजून तुझ्या जयंती वहिनीचं नॉलेज माहित नाही. एक सीन जरी पाहिला ना तरी अख्खा स्क्रीन पे कळतो मला. एवढे पिक्चर पाहिलेत मी. तुम्ही समजताय तसं काही नाहीये. मग कसं आहे? तू जसं समजतीयस तसं आहे का ते बघू आपण. चल. काय आहे, मी ना माझी एकदम किमती झोप अशी सॅक्रिफाईस करून आली. ती अशी वाया जाऊ नाही द्यायची. चल, सारंग साहेबांच्या खोलीपर्यंत मी तुला सोडून येते. हॅशटॅग लाडकीने ना. चल. अहो चल ग चल. कसे पहिले रात्री तुला खोलीत सोडून यायची गंमत करता आली नाही ना. हाऊस मागवून घेते ग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.